नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भंडारा जिल्हा पोलीस भरती 2026 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. हा गुराखी आणि गाई याच्यावरती विचारलेला हा प्रश्न शॉर्ट ट्रिकने कसा सोडवायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. प्रश्न बघा, एका शेतात काही गाई आणि काही गुराखी आहेत. गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या दिली आहे 98 व डोक्यांची एकूण संख्या दिली आहे 26. तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. जी शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, त्याने नेहमी 4 पायाच्या प्राण्यांची म्हणजे इथे गायीची संख्या निघणार आहे. मग लक्षात घ्या, गायींची संख्या बरोबर करायचं काय, तुम्हाला दिलेली एकूण पायांची संख्या घ्यायची आहे आणि त्या संख्येला 2 ने भाग द्यायचा आहे आणि जी एकूण डोक्यांची संख्या आहे याच्यामधनं वजा करायची आहे. मग 26 काय होईल, वजा होईल. आता लक्षात घ्या, 98 भागिले 2 याचं भागाकार किती येईल, तर 49 एवढा येणार आहे आणि वजा 26 केलं तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे, तर 23 एवढं उत्तर मिळणार आहे. म्हणजे गायींची संख्या म्हणजे 4 पायाच्या प्राण्यांची संख्या तुम्हाला किती मिळते, 23 एवढी. मग आता लक्षात घ्या, इथे काय आहे, एकूण डोक्यांची संख्या 26 होती, त्यापैकी 23 काय आहे, गायी आहे. तर गुराखी किती असणार आहे, तर 23 आणि 3 26 म्हणजे 3 ही संख्या कोणाची असणार आहे, गुराख्यांची. मग 23 आणि 3 ही जोडी कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक बी या पर्यायामध्ये आहे. हे योग्य आपलं उत्तर आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा. हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.